तर सर्वांना जय भीम. आज आपण बनवणार आहोत फुंके. तर फुंक्यासाठी रात्री डाळ भिजवली ती, आता तिला वाटून घेतली आहे. त्यानंतर मसाला पण वाटून देणार आहे. तर मसाला घेतला आहे हिरव्या मिरच्या, त्यानंतर कोथिंबीर, लसूण आणि जिरं. त्यानंतर वरची भाजी टाकायची आहे. आता मी हा मसाला बारीक करून घेते. हे अद्रक पण टाकून देऊ बारीक कुटून. आता हे थोडंसं बारीक करून घेऊ. तर आपण मिरच्या आणि ते सर्व वाटून घेतलं आहे. आता आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचं. त्यानंतर हे चिवळीची भाजी पण टाकून द्यायची. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता सर्व मिक्स केलेलं आहे. आता याला इडलीच्या भांड्यात टाकून द्यायचं आहे. तर आता याला इडलीच्या भांड्यात टाकून द्यायचं आहे. ऐसा नहीं कि भगवान मैंने किया और गांधी पकड़ रहा है, नफरत फैला रहा है, उसको आप पाणी टाकून घेतलंय पहिले. त्यानंतर असे सर्व ठेवून द्यायचे. तर आपण सर्व इडलीच्या भांड्यात ठेवून दिलेलं आहे. आता याला झाकण लावून अर्धा पाऊण तास होऊ द्यायचं आहे. तर आपण कढीची तयारी करणार आहोत. तर कढीसाठी लागणार आहे लसूण, मिरची आणि कोथिंबीर. याला आपण कापून घेऊ. तर याच्यात कढीपत्ता पण घेतला आहे आणि हे दोन ताकाच्या पिशव्या आहेत. आपण त्याला एका भांड्यात काढून घेऊ. तर हे ताक टाकून दिलेलं आहे. आता याच्यामध्ये बेसन टाकून देऊ आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये हळद पण टाकायची आहे. याला चांगलं मिक्स करून देऊ. तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकायचं जिरं, त्यानंतर लसूण, लसूण चांगलं लाल होईपर्यंत उडवायचं.
कढीपत्ता झाल्यानंतर हिरवी त्यानंतर हे ताक आणि बेसन हे पण टाकून घ्यायचं. तर कढईमध्ये आता पाणी टाकून द्यायचं. पाणी टाकल्यानंतर मीठ टाकून घ्यायचं. कोथिंबीर पण टाकून द्यायची. आणि तिला कढ येईपर्यंत फिरवत राहायचं. फिरवल्यानंतर ती फुटत नाही. गॅस फुलत राहू द्यायचं आहे आणि तिला फिरवत राहायचं आहे. कढ येईपर्यंत तिला मिक्स करायचं आहे. आपले फुनके पण ठेवलेले आहेत. नगर अपने न्याय नीति शिक्षा और शास्त्रों के ज्ञान के लिए पूरे आर्यावर्त में विख्यात। उस नगर के राजा चंद्रसेन बहुत ही धर्मपरायण और न्याय प्रिय शासक थे। उनके राज्य में कोई भी प्राणी भूखा नहीं सो सकता। उसी धर्मपुरी नगर में गोदावरी नदी के तट पर एक अत्यंत विद्वान ब्राह्मण रहते थे। उनका नाम देवदत्त था। देवदत्त तो चारों वेद, पुराण और शास्त्रों को पढ़ने वाले थे। उनका दैनिक जीवन अत्यंत कठोर नियमों से भरा हुआ। वह प्रतिदिन मुहूर्त में उठते, गोदावरी नदी के शीतल जल में स्नान करते, सूर्य देव को अर्घ्य देते और फिर उठकर यज्ञ और कठोर तपस्या करते थे। उनका जीवन पूर्ण रूप से सात्विक था। देवी सिंह के सूर्य तर आपल्या कढईला कळ यायला सुरुवात झालेली आहे. कमीत कमी अर्धा तास तिला फिरवलं आहे मी आणि थोड्या वेळाने आता गॅस बंद करून द्यायचा आहे. तर आपले फुनके पण बघून घेऊ. संसार का यह नियम है कि समय कभी एक समान नहीं रहता। प्रकृति मनुष्य के अंतर की परीक्षा लेने के लिए हमेशा नए मार्ग चलती है। कुछ वर्ष शांति अजून झालेले नाही आहे. परंतु फिर अजून थोडा वेळ होऊ द्यायचा. आसपास के क्षेत्रों पर तर याला थोडंसं तेल टाकून म्हणजे इडलीच्या भांड्यातून काढल्यानंतर याला थोडंसं तेल टाकून
वर्षों पहले गोदावरी के तट पर फ्राय करून घ्यायचं आहे परंतु आज मुझे ज्ञान आणि हुआ हे आपलं रेडी झालेलं आहे, बघू शकता. मैं अहंकार के बोझ तले दबा हुआ मैंने वेदों के शब्द रट लिए आणि हे पण फ्राय करायचे. उनका अर्थ आज तुम्हारे इस कर्म से सीखा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हारा हृदय आणि सबस्क्राईब करा. गुना पवित्र है